हे यम्मी दिसणारे आणि टेम्पटिंग असे नूडल्स तुम्हालाही बनवायचे असतील तर पुढची रेसिपी जी आहे ती पटकन पाहून घ्या। हाय, मी अमिता, तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत करते। आज आपण मस्त असं चिकन हाक्का नूडल्स बनवणार आहोत, तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बोनलेस चिकनचे लांब लांब असे पीसेस कट करून घेतलेले आहेत। हे आता पीसेस आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। मॅरिनेशन साठी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर घालायचं आहे मीठ, काळी मिरीची पूड, सर्व पदार्थ मिक्स करायचे आहेत। हे मॅरिनेट केलेले चिकन तुम्ही जितकं जास्त वेळ ठेवाल तितकं तुम्हाला त्याचा कुकिंग टाइम जो आहे हा कमी होणार आहे। हाक्का नूडल्स बनवण्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय। पाण्यामध्ये मी जवळजवळ 1.5 टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे। मी इथे जे नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यावरती याचे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत, नूडल्स कसे उकडून घ्यायचे आहेत ते। त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये नूडल्स जे आहेत ह्या बुडवून ठेवा। गॅस ऑफ करणार आहे आणि हे मी ह्याच्यामध्ये बुडवून ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे। 5 मिनिटं आता झालेली आहेत। आता ह्या नूडल्स ज्या आहेत ह्या शिजलेल्या आहेत, ह्या छान मोकळ्या झालेल्या आहेत। इथे मी नूडल्स ज्या आहेत ह्या गरम पाण्यातनं गाळून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर नळाचं गार पाणी सोडलं होतं जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल। हे थोडं कोरडं झालं की याला आपण थोडं ऑइल अप्लाय करून असेच ठेवून देणार आहोत। ह्या नूडल्सना आता मी 1 चमचा तेल अप्लाय करून ठेवणार आहे जेणेकरून नूडल्स ज्या आहेत ह्या एकमेकांना चिकटणार नाही। तेलाची क्वांटिटी ही नूडल्स छान ग्रीसी दिसेपर्यंत इतपत घालायची आहे। आता ह्या नूडल्स साइडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया। मगाशी आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा मैदा घालणार आहे आणि हा मैदा घालून पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत। इथे मी वोक मध्ये तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे वोक नसेल तरी तुम्ही हे चायनीज हाक्का नूडल्स जे आहेत ह्या कढईमध्येही बनवू शकता। इथे मी हीट जी आहे ही लो ठेवलेली आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये मी आता चिकन घालणार आहे। हे चिकन जे आहे हे कच्चं आहे, त्याच्यामुळे आपल्याला चिकन आधी शिजवून घ्यावं लागणार आहे। हीट जी आहे ही मी हाय करून घेते। एकदा चिकनने रंग बदलला की आपण ह्याची हीट लो करून मग ते शिजवून घेणार आहोत। आता इथे चिकनने रंग बदललेला आहे, त्यावेळी इथे मी हीट लो करणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत। आपण चिकन चेक करणार आहोत। हे मध्ये मध्ये 1-2दा मी चेक केलेलं आहे। आता चिकन जे आहे हे शिजलेलं आहे, पटकन चिकन तुटतंय। आता हे चिकनचे पीसेस जे आहेत हे आपण काढून घेणार आहोत। चिकन काढल्यानंतर जे तेल शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। हे चिरून घेतलेला लसूण आहे, त्याच्यानंतर घालायचं आहे बारीक चिरून घेतलेलं आलं। हीट हाय करायची आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये परतत असताना आपल्याला लसणाचा कलर जो आहे हा बदलू द्यायचा नाहीये। आता आपला लसूण जो आहे हा परतून झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी घालणार आहे भाज्या। ह्याच्यामध्ये आहे कांदा, हा आहे पातीचा कांदा, त्याच्यानंतर आहे गाजर। हेही आपण हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहे। भाज्या ज्या आहेत ह्या खूप शिजवायचा नाहीये, भाज्यांचा क्रंच तसाच राहायला पाहिजे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे पत्ता गोबी आणि शिमला मिरची। भाज्यांचा खूप सुंदर असा अरोमा यायला लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत भाज्यांसाठी मीठ, त्याच्यानंतर घालायची आहे किंचित अशी साखर, मग अशी आपण परतून घेतलेलं चिकन घातलेलं आहे। चिकनचे पीसेस मोठे असतील तर ते तोडून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मगाशी आपण आपल्या उकडून घेतलेल्या नूडल्स घालायचे
आणि नूडल्स पण ह्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सॉसेस घालायचे आहेत. हा आहे चिली सॉस, त्याच्यानंतर आहे सोया सॉस, टोमॅटो केचप आणि मिरपूड. हे सर्व घालून आपल्याला एकदा टॉस करून घ्यायचं. आणि व्हिनेगर. आता आपल्या नूडल्स ज्या आहेत ह्या रेडी झालेल्या आहेत. ह्या मस्त अशा मी सर्व करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आपलं सीझनिंग चेक करायचं आहे. सॉसेस कमी वाटल्यास किंवा मीठ वगैरे कमी असल्यास तुम्ही आता इथे ऍडजस्ट करू शकता. मी हीट ऑफ केलेली आहे. वरून कांद्याची पात घालायची आहे आणि आता मी नूडल्स मस्त अशा सर्व करणार आहे. ह्या टेम्पटिंग अशा दिसणाऱ्या नूडल्स तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही प्रेस करा. थँक्यू.